नमस्कार सख्यांनो, माईंच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप आणि खूप स्वागत। छान प्रतिसाद देत आहे। आज जाणून घेऊया कुंकुमार्जनाविषयी। कुंकुमार्जन का करावे आणि कसे करावे। कुंकुमार्जनाचा विधी काही जास्त मोठा नाही आहे। आता तुमच्याकडे 108 देवीचे नाव असले, पाठ असले तर पाठांतर करून म्हणा, नसले पाठ तर यूट्यूब चॅनल आपलं आहेच आहे, त्याच्यावर तुम्ही मोबाईलवर लावून द्या आणि 108 वेळेस कुंकुमार्जन करू शकता। कुंकुमार्जनाचं साहित्य, लक्ष्मीची आपली मूर्ती पाहिजे, डिशमध्ये छान पाट टाका, त्यावर आसन घाला, आसनानंतर त्याच्यामध्ये डिश ठेवा किंवा संध्यपात्र ठेवा आणि त्यात लक्ष्मीची मूर्तीची छान मस्त व्यवस्थित पूजा करून पंचामृत, दूध, साखर घालून सगळं पंचामृत घालून पुसून धुवून स्वच्छ पुसून आणि संध्यपात्रात ठेवा आणि नंतर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे। काही नाही, थोडंसं कुंकू घ्यायचं, हळदी, कुंकू, गुलाल, अक्षर हे सगळं आपलं साहित्य, निरांजन लावून घ्यायचं, तेलाची समई लावून घ्या, दिवा तुपाचं निरांजन लावून घ्या, उदबत्ती लावून घ्या किंवा धूप लावून घ्या, देवीला धूप खूप आवडतो, धूप लावून घ्या आणि छान यथासांग मस्त देवीचे 108 नाव घ्यायचे आणि 108 नाव घेऊन आपल्या देवीला प्रत्येक वेळेस एकदा नाव घेतलं की कुंकुमार्जन असं कुंकुम समर्पयामी आपण असं म्हणायचं। तर असे 108 नाव घ्यायचे आणि 108 वेळेस कुंकू व्हायचं। हे कुंकू सौभाग्यवती स्त्रियांनी अखंड लावावे, त्यांचे अखंड सौभाग्य कायम टिकून राहते आणि आपल्या करंड्यामध्ये ते कुंकू घालून ठेवायचं आणि आपल्याकडे जर कोणी स्वाष्णी आल्या तर त्यांना ते कुंकू लावायचं। कुंकुमार्जनाच्या कुंकाचं अतिशय महत्त्व आहे आणि कुंकुमार्जनाचं कुंकू अखंड नेहमी बायकांच्या घरामध्ये पाहिजे किंवा आपल्या जवळ करंडा पाहिजे अशी आहे कुंकुमार्जनाची माहिती। पण कुंकुमार्जन केव्हा करावे? कुंकुमार्जन मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी करायला पाहिजे। पण नवरात्रामध्ये देवी 9 दिवस जागृत असते, तर 9 दिवस जरी कुंकुमार्जन केलं तरी खूप छान आहे आणि 1 दिवस केलं तरी पण खूप चांगलं आहे। यथाशक्ती आपल्याकडून जसा वेळ असेल तसे आपण कुंकुमार्जन करू शकतो। 1 दिवस केलं तरी चालतं। कोणी 9 दिवसामध्ये कुंकुमार्जन, पुष्पार्चन, हिरण्यार्चन, फलार्चन हे सगळे अर्चना करतात। ज्याच्या यथाशक्तीने आपण करू शकतो आणि नाहीच आपल्याकडून काही घडलं तर कुंकुमार्जन अगदी जरूर करावे। सगळ्या महिलांना माझी विनंती आहे, नवरात्रामध्ये 9 दिवस देवी जागृत असते आणि कुंकुमार्जनाचं खूप महत्त्व आहे, तरी सगळ्या महिलांनी कुंकुमार्जन करावे। रामकृष्ण हरी।